ज्या दिवशी असतो आईला उपवास, त्या दिवशी तिची खाण्याची मजा असते खास. ती राहणार असते उपाशी, म्हणून एक ऐवजी 2 कप चहा पिते खाशी. घरातली करून कामे सारी, सुरू होते तिची उपवासाची तयारी. उपवासाने येऊ नये ग्लानी, म्हणून करून पिते मध्येच लिंबू पाणी. उपवासाला थोडीच चालते चमचमीत मिसळ, त्या दिवशी तर खावी लागते साबुदाण्याची उसळ. उपवासाचा वाटू नये भार म्हणून ती येता जाता तोंडात टाकते शेंगदाणे 2-4. सकाळपासूनच्या उपासाने पोटातले ओरडू लागतात कावळे. त्यांच्या शांतीसाठी ती खाते 1-2 उकडलेले रताळे. उपवासाचा तिचा निग्रह असतो एवढा, 1-2 तासाने ती खाते फक्त थोडासा नायलॉन चिवडा. उपवास मोडून होऊ नये देवाचा कोप, म्हणून ती दुपारी फक्त चहा पिते 1 कप. उपवास ती सोडत नाही संध्याकाळी, तेव्हा खाते फक्त 2 सफरचंद अन अर्धा डझन केळी. शेवटी दिवसभराचा उपवास करून ती होते धन्य, अन पदरात पाडून घेते पराकोटीचे पुण्य.